माऊलीनो रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मनुष्याचं मांस खाऊन शक्ती वाढवणारा पदार्थ आपण ऐकलाय का कधी? ऐकला असेल नसेल, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी हे आवर्जून सांगतोय. जे माझे मित्र अँड कंपनी सकाळी सकाळी चरबी कमी करण्यासाठी पळतात, डिग्री कमी करण्यासाठी पळतात, किंवा ज्या ज्या मातामाऊलींना व्यायाम सांगितलेला असतो, रनिंग करतात, वजन कमी करतात, पण पुन्हा रनिंग कमी केलं की वजन हे त्यांचं वाढतं. मग असा पदार्थ तुम्हाला माहित आहे का? यापैकी कुठलीच गोष्ट न करता मनुष्याचं फक्त मांस खात होतं. बरं, हे मनुष्याचं मांस तर खातोच, आणि मांस खाऊन मनुष्याचा तोटा नाही करत. मनुष्याची इम्युनो पॉवर, शक्ती वाढवतो. शक्ती. तुम्ही म्हणाल काय सर बोलताय? अहो, काय बोलत नाही मी, सत्य बोले माझी वाचा. आलं का लक्षात? त्यातल्या त्यात हे पुरुषांसाठी इतका योग्य प्रयोग आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमचे महाराज लोक सगळे जर बघितले तर डेअरीवालीच दिसतील. एकमेकाच्या गळ्यात पडून जय हरी म्हणताना जय हरी लांबच राहिलं, पर डेअरीला डेअरीच थटते. ध्यानात आलं का तुमच्या? अशा आमच्या वारकरी संप्रदायामधले लोक जे आहेत, किंवा ज्यांच्याकडे बैठं काम आहे, आणि बैठं काम असल्यामुळं वजन वाढतंय. वजन वाढल्यामुळं लक्षात ठेवा बरेच काही आजार उद्भवतात. मग ते डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड डिसऑर्डर असेल, किंवा गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल. मग असा मी पदार्थ मांस खाणारा सांगायला लागलोय की जो तुम्हाला घर बसल्या तुमचं मांस खाणार पदार्थ आपल्या घरामध्येच आहे. त्या पदार्थाचं नाव आहे हिरवे मूग, हिरव्या मुगाची डाळ आणि हुलगा, ज्याला कुळीत म्हणतो आपण. लक्षात ठेवा, जुनी लोक जे आहेत, माझे आजोबा, आई, वडील, हे दिवसभर रानात कष्ट करायचे, परंतु त्या कुळीताचं माडगं करून पेत होते. माडगं. लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठीच मी हे पदार्थ आज सांगायला लागलोय. वापर कसा करायचा त्याचा तोही मी पुढे सांगतोय. कशा पद्धतीनं त्या डाळीचा वापर केल्यानंतर ती डाळ आपले मांस खाते आणि आपली शक्ती वाढवते. तिच्याबरोबर 2 पदार्थ जर एकत्रित केले तर आपली शक्ती वाढवायचं काम ती हिरव्या मुगाची डाळ करत असते. मूग हिरवे बी आहेत, काळेही आहेत आणि पांढरेही आहेत. त्यापैकी हिरवा मूग अतिशय महत्वाचा. ऐका पुढे. माऊलीनं तुम्हाला विशेष वाटेल, या डाळीमध्ये जे प्रोटिओलायटिक एन्झाईम्स आहेत, हे एन्झाईम्स आपली पचनक्रिया तर सुधारवतातच, शिवाय जे शरीरामध्ये विषारी पदार्थ आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत, नको असलेले पदार्थ आहेत, चरबी आहे आपली, फॅट्स. चरबी म्हणजे मांसच ना, म्हणून वरती लिहिलेलं आहे थंबनेलमध्ये. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. हा पदार्थ असा आहे, लक्षात ठेवा, मनुष्याची चरबी कमी करतो, पण चरबी कमी करून त्याला वीक नाही बनवत. मनुष्याला हा पदार्थ स्ट्रॉंग बनवतो. कशावरनं स्ट्रॉंग बनवतो? तर याच्यामध्ये भरपूर खनिज आहेत. यामध्ये
असे काही पदार्थ आहेत लक्षात ठेवा. फायबरनी भरपूर आहे. त्याच्यामुळं ही डाळ खाल्ल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट आपलं गच्च भरलेलं आहे असं बराच वेळ वाटतं. म्हणजे जेवणावरची जी आपली आसक्ती सारखं खाऊ 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 वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातली चरबी वाढते. हे पूर्णपणे म्हणजे भूक कमी करते, मात्र त्याचा परिणाम पहा. ह्याच्यामध्ये पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, इतर खनिजे आहेत, प्रथिनं भरपूर प्रमाणात आहेत. आणि त्याच्यामुळं ही जी डाळ आहे ती ब्लड प्रेशर आणि ब्लड प्रेशरसारखे इतर अनेक आजार या डाळीमुळं म्हणजे अगदी लहानापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत ही डाळ सर्वांसाठी योग्य आहे. लहानपणीच काय करतात मुलं सारखं खाऊ खाऊ करतात, त्यांना जास्त वापरायचीच नाही. लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्याला ही डाळ लागणार आहे फक्त 3 चमचे. ही 3 चमचे हिरव्या मुगाची डाळ चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची. उकळताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि किंचित असं मीठ टाकायचं आणि थोडीशी दालचिनी टाकायची. बनवायचा कसा पदार्थ म्हणजे तिचं काम, हे जे इतर पदार्थ मी सांगतोय ते सपोर्टेड आहेत तिला. आणि आल्याचा एक तुकडा छोटासा बारीक करून त्याच्यामध्ये जर टाकला आणि ते उकळू दिलं आणि थंड करून मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार केली पिण्यायोग्य, ग्लास ते 1.5 ग्लास तुमचं जेवणच झालं. याच्यावर तुम्हाला दिवसभर काही खायची आवश्यकता नाही. तुम्ही सकाळी जर 9-10 वाजता हे खाल्लं तर दिवसभर तुम्ही दुसरा कोणताही पदार्थ खाऊ नका. आणि सायंकाळी तुम्हाला सांगतो आणखी जास्त शक्ती आपली म्हणजे स्पर्म काउंट असेल किंवा मोटेलिटी असेल, व्हायबिलिटी असेल स्पर्मची, ही वाढण्यासाठी मी औषधं तर देतोच, परंतु काही गोरगरीब म्हणजे आहेत ते माझ्यापर्यंत पोचू शकत नाही. त्यांच्यासाठी हे उपाय मी सांगतो. जे माझ्यापर्यंत पोचू शकतात त्यांना मी औषधं देतोच. संतती प्राप्त करून देण्यासाठी माझ्याकडं असलेली औषधं, तुमचा कुठलाही फॉल्ट असू द्या, अगदी स्पर्म तुमचे तयार होत नसू द्या किंवा फॅलोपियन ट्यूब तुमची क्लोज्ड असू द्या, फिमेलमध्ये मासिक पाळी बंद असू द्या, अशी कितीतरी उदाहरणं मी दाखवतो. आणि बरीच उदाहरणं मी मुलाखत घेऊन देणार आहे पुढे, आलं का लक्षात तुमच्या. पण लोकांचं कसं आहे, गुण आला की कोण बैसर ध्यानात आलं का तुमच्या, हा विचार असतो. गुण आल्याला कधीही मला सांगत नाही किंबहुना सर तुमचा हा उपचार केल्यामुळं मला खूप फरक पडला. त्यांची वृत्तीच नाही ती, म्हणजे आपल्याबरोबर इतरांचाही फायदा होतो. आणि ही जर वृत्ती तुमची नसेल तर तुम्हाला पडलेला फरक कायमस्वरूपी राहत नाही. लक्षात ठेवा. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि सायंकाळच्या वेळेला माडगं करायचं आहे आपल्याला. माडगं म्हणजे पेस्टच्या स्वरूपामध्ये. आणि हे जर प्रयोग तुम्ही 1 महिना केला, 1 महिना, तर बॉडी अशी होईल तुमची. आणि शक्ती मात्र 5 ते 6 पट वाढलेली असणार आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, लक्षात ठेवा. आणि आलेले अनुभव मी सर्वांना शेअर करत असतो. आता माडगं कसं करायचं ते पुढं मी सांगतो. आता माडगं बनवण्यापूर्वी बरं का, 1-2-3 काकड्या सायंकाळच्या जेवणाच्या अगोदर खायच्या.
की जेणेकरून शरीरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी राहील. उन्हाळ्याची काकड्याची आवश्यकता असते. माडगं बनवण्यासाठी फक्त 3 चमचे आपल्याला पीठ लागणार आहे. कशाचं? तर हुलगा, ज्याला कुळीत म्हणतो आपण. 3 चमचे आणि ग्लासभर पाणी. त्या ग्लासभर पाण्यामध्ये 3 चमचे या हुलग्याचं पीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ फक्त घालायचा. जिरं टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं आणि मस्तपैकी उकळू द्यायचं आणि गरम गरम असताना ते प्यायचं. लक्षात ठेवा, चांगलं ग्लास 1.5 ग्लासभर. तुमचं सगळं पोट साफ होणार, तुम्हाला पाहिजे तेवढं प्रोटीन मिळणार, ब्रेन तुमचा ॲक्टिव्ह होणार, टेस्टोस्टेरॉन वाढून तुमचे स्पर्म काउंट, मोर्टॅलिटी, व्हायबिलिटी ही वाढणार. भगवंताचं ज्ञान आहे, त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. करून पहा आणि 1 महिन्यानंतर तूप खाल्लं की लगे रूप येत नाही. हे तुम्ही शिजवताना कुठल्याही प्रकारचं तेल वापरायचं नाही. वापरायचंच असेल किंचित असं अर्धा चमचा तूप, देशी तूप, त्या तुपामध्ये हे तुम्ही करू शकता. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.